येवला तालुक्यातील नांदेसर शिवारातील वर्मा यांच्या कृष्णा इन्झिटेक कंपनीकडून सोडण्यात येत असलेल्या दूषित आणि केमिकलयुक्त पाण्यामुळे शेती, विहिरी आणि नदीपात्राचे मोठे नुकसान होत असल्याचे गंभीर आरोप कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकरी तसेच येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी मायन्यूजशी बोलताना केले होते। या आरोपांनंतर आता कंपनीचे अधिकारी कॅमेऱ्यासमोर आले असून त्यांनी सदर शेतकऱ्यांचे आरोप खोडून काढत आपली बाजू सर्वांसमोर ठेवली आहे। सदर कंपनी खाद्यपदार्थांपासून एन्झाईम तयार करणारी कंपनी असून यामध्ये कोणतेही केमिकलयुक्त पाणी नाही। कंपनीचे वेस्टेज पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी आमच्याच शेतात आम्ही सोडले असून ते पाणी शेतीसाठी हानिकारक देखील नाही असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। तसेच कृष्णा इन्झिटेक या कंपनीत शेकडो लोक कामाला असून कुणालाही या पाण्यापासून त्रास झालेला नाही। कंपनीत शासनाचे तसेच पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे पालन केले जात असल्याचे देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असून शेतकऱ्यांनी केलेल्या आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। साहेब, आपण जर बघितलं तर काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की तुम्ही केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे त्या शेतीचं नुकसान होत आहे आणि काही मासे देखील मेलेले आहे किंवा या संदर्भामध्ये कंपनीची काय भूमिका आहे, काय तुमची बाजू आहे? नाही, यामध्ये सरासर लोकांनी जी तक्रार केलेली आहे ती 100% चुकीची आहे। आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज करत नाही, कुठल्याही प्रकारचं केमिकलयुक्त मटेरियल यूज केलं जात नाही। आपली कंपनी जी आहे ती फूड इंडस्ट्री आहे आणि ही जी काही फूड इंडस्ट्री आहे आणि हे जे काही वेस्ट आपण जे म्हणतो जे वाटर आहे तर ते रिफाईन करून आपण आपल्या इथल्याच प्लांटसाठी यूज केला जातो आणि त्यापासून कुठलाही धोका नाही किंवा इथले जर तसं काही धोका असता किंवा तसं जर काही अडचण म्हणजे प्रॉब्लेम्स असते तर आम्ही जे स्वतः पण यूज करतो, आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा असा काही प्रॉब्लेम आलेला नाही। सर, कृष्णा इन्झिटेक ही कंपनी काय निर्मित करते आणि त्यातनं रोजच्या दिवशी किती पाणी बाहेर पडत असेल आणि त्या पाण्याचं तुम्ही काय कसं करता? कृष्णा इन्झिटेक ही फूड इंडस्ट्री आहे आपली। आपल्याकडे एन्झाईम्स तयार होत आहे, पण यामध्ये आपल्याकडे जे काही वेस्टेज पाणी आहे तर हे चांगल्या प्रकारचं आहे। आपण 50% रिफाईन 60% 50 ते 60% आपण रिफाईन म्हणजे प्युअर वॉटर सोडतो आणि प्युअर वॉटर सोडून जे पाणी जे काही थोडंफार वेस्टेज आहे तर ते आपण आपल्या इथल्याच गार्डनिंगसाठी यूज करतोय। म्हणजे आपण कुठेही नदीत किंवा नाल्यात अशा प्रकारचे पाणी सोडत नाही आणि जे पाणी गेलेलं असेल थोडंफार काही जे काही असेल तर ते त्यापासून कुठल्याही प्रकारची हानी नाही किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल त्याच्यामध्ये मिक्स नाहीये। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते पाणी हिरवगार पाणी आहे, मासे मेले त्यामुळे, त्याचबरोबर जे आमच्या शेतीत जे आहे तर नापीक होत आहे, हे सगळे आरोप जे आहेत ते शेतकरी करतायत। कसं पाहताय हे सगळे आरोपांकडे? हे 100% चुकीचं आहे। पाणी बराच दिवस असल्यामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये जे पाणी साचतं तर त्यामुळे शेवाळ पकडलं जातं, ते हिरवगार होतं। कुठल्याही पोल्युशनला असो, म्हणजे नदीमध्ये असो या विहिरीमध्ये असो, किंवा शेतकऱ्यांचे हे जे केलेले आरोप आहेत तर हे 100% चुकीचे आहेत। असं जर काही असतं किंवा शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार जर समजा केमिकलयुक्त पाणी असतं तर आम्ही आमचं हे जे पाणी आहे तर ते आम्ही आमच्या शेतामध्ये यूज केलं नसतं, तर आम्ही ते पाणी आमच्या शेतामध्ये पण यूज करत आहोत। आम्ही आमच्या कंपनीमध्ये नारळाचे झाडं लावलेले आहेत आणि ते जे पाणी आहे ते पोषक आहे, त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे तर ते आमच्या झाडांसाठी सुद्धा उपयुक्त आहे। तर आमच्या झाडाची वाढ आणि झाडाची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे। शेतकऱ्यांनी जे काही तक्रारी केलेल्या आहेत ते 100% चुकीचे आहे। जे काही पाणी आमच्याकडे आहे तर ते पाणी आम्ही आमच्या शेतीसाठी वापरत आहोत आणि जे पाणी काही त्यांचं म्हणणं असेल नाल्यामध्ये सोडलेलं आहे तर ते पाणी पण म्हणजे प्रोटीनयुक्त आहे, असं कुठल्याही प्रकारचं हानिकारक नाही, कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही। तर शेतकऱ्यांनी केलेले जे आरोप आहेत ते सरासर चुकीचे आहेत आणि खोटे आहेत। मी साधारणतः कंपनीमध्ये 4-5 वर्षापासून काम करतोय कंपनीमध्ये। जे काही आमचं वेस्टेज वॉटर निघतं, आता प्रोडक्शनचं समजा 10% पाणी जर खराब असेल तर त्याच्यामध्ये जे फिल्ट्रेशन असेल, ड्रायर असेल, त्याला वॉशिंग करण्यासाठी आरोचं पाणी वापरलं जातं आणि ते आरोचं पाणी त्याला वॉशिंग करून म्हणजे 10% वेस्टेज पाण्यामध्ये आम्ही 60% पाणी चांगलं सोडलं जातं। ते पाणी पूर्ण सोडून मग पुढे जातं, त्याच्याकडे आमच्याकडे एक स्टोरेज टँक आहे, तिथून पुढे पाणी ATPला जातं। ATPचा एक आमचा प्रोजेक्ट आहे, ATPतून पाणी काही प्रोसेस होती, ते पाणी पुन्हा आम्ही गार्डनला वापरतो, कधी कधी डायरेक्ट पण आम्ही गार्डनिंगला वापरतो। आमच्याकडे बगीचा भरपूर मोठ्या प्रमाणात बगीचा लावलेले, नारळाचे झाडे, आंब्याचे झाडे, पुढे पण गार्डन आहे, पक्षी, बदक आहे, ससे, सर्व काही आमच्याकडे आहे। आम्ही सर्व पाणी त्यांना वापरतो, त्याच्यामुळे हे पाणी काही बाकीच्या शेतकऱ्यांना हानिकारक आहे असं काही आम्हाला वाटत नाही। आम्ही बऱ्याच दिवसापासून इथं बघतोय ते शेतकऱ्यांचे चूक हे केलेले जे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं। तो मेरा नाम श्रुति है एंड मैं यहाँ इस कंपनी में ऑलमोस्ट अभी 3 years से काम कर रही हूँ एंड what I have been seeing here is यहाँ का जो पानी है, पानी एवरीथिंग इज क्वाइट सेफ। यहाँ के जो प्रोडक्ट्स है एवरीथिंग इज कम्प्लीटली ऑर्गेनिक। यहाँ पे कोई भी केमिकल्स एंड ऑल
nothing is as such used. All the products are food based and nutraceutical based, so there is nothing that is harmful to be said. Or plus the water which is being used here is not just for production purpose, but ये पानी हम खुद भी पीते हैं as an employees, not just हम, but यहाँ पे जितना भी plantation वगैरह होता है तो सब plants में यही same water use होता है. एंड हमारे यहाँ पे फैसिलिटी में अलग से ETP प्लांट भी है जहाँ से जो भी वाटर प्रोडक्शन से निकलता है तो इट्स कम्प्लीटली व्हाट एज सेड हम इसे पूरी तरीके से क्लीन करके ही रिलीज करते हैं. द थिंग इज कि ये बाजू के लैंडफिल्स में भी नहीं रिलीज होता. इट्स कम्प्लीटली यूज्ड हियर. दिस इज अ झिरो वॉटर वेस्टेज फैसिलिटी विच वी आर ऑपरेटिंग हियर. थँक यू. हां, मी तुषार कुरे कंपनीमध्ये गेले 8 ते 9 वर्षापासून काम करतोय आणि इथल्या पाण्यामुळे असा कोणताही त्रास होत नाही. जर त्रास होत असता तर आमचे हात बघा, आमचे हे जे लेबर आहे जे प्रोडक्शनमध्ये ॲक्च्युअल काम करतात त्यांचे पण हात बघा, कुठंच काही झालेलं नाही आहे. त्यानंतर कंपनीची बदनामी होईल अशी कुणी न्यूज देऊ नये अशी माझी नम्र विनंती. हां, कंपनीमध्ये हजारो लोक पोट भरतात तर चुकीची न्यूज पसरू नका ही आमची विनंती आहे. तसंच आम्ही कंपनीमध्ये सगळे पर्यावरणाचे जे काही नियम असन त्या नियमाला बांधूनच सर्व काम करतो. मी राकेश जाधव या कंपनीचा व्हेंडर आहे गेल्या 10 वर्षापासून. मी IT क्षेत्रात, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये या कंपनीचा व्हेंडर आहे आणि बऱ्याच वर्षापासून मी इथे येत असतो. त्यामुळे दरवेळेस मला कंपनीत नवीन नवीन चेंजेस दिसतात. इथं हायजीन एवढं मेंटेन केलं जातं, बाहेरून रोबोट्स आणलेले आहे, त्यामुळे इथं जे वेस्टेज पण जरी धुतलं ते पाणी नितळ निघतं. त्याच्यानंतर तुमच्या वेस्ट मॅनेजमेंटचं जर बघितलं तर इथं सगळं फूड प्रोडक्ट जे आहे ते मॅन्युफॅक्चर होत असल्यामुळे त्यात कुठल्या केमिकलचा वापर होत नाही आणि जे वेस्टेजचं जे पाणी आहे त्यामध्ये ऑलरेडी काही ॲडिशन जे चांगलं पाणी ॲड करून ते वेस्ट मॅनेजमेंट केलं जातं. आणि जिथं वेस्ट मॅनेजमेंट होतं त्याच्या पाठीमागे जी जमीन आहे त्याच्यामध्ये सगळे नारळाची वगैरे झाडं लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते पाणी प्रोटीनचा एक चांगला प्रकार म्हणून त्या झाडांना ते पोषक पाणी आणि त्याच्यामुळे कुठलीही हानी होत नाही. आणि हे जे व्हिडिओ आहे आता काय त्यामागे उद्देश लोक आंदोलन करताय माहीत नाही, त्यांचा उद्देश मला सांगता येणार नाही, पण तुम्ही फॅक्ट बघितली तर असं आहे.